अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अतः श्री साईचं चरित्र अध्याय 25। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। साई महाराज कृपासागर, साक्षात ईश्वरी अवतार, पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर, साष्टांग नमस्कार तयासी। जय जयाजी संत रामा, मंगलधामा आत्मारामा, साई समर्था भक्त विश्रामा, पूर्ण कामा तुझ नमो। पूर्वाध्यायी निरूपण, थट्टा विनोद परिशीलन, परिहासाई भक्त भावन, भक्त रंजन नित्य करी। साई परम दयामूर्ती, एक पाहिजे अनन्य भक्ती, भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी, इच्छिताती नान्यून। सद्गुरु तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवा प्रती, ऐसा सद्गुरु भजावा प्रीती, अनन्य भक्ती आनाव। अंतरी उदिला मनोरथ, ल्याहावे श्री साई चरित्र, लीला श्रवणा अत्यंत भूत, लिहून निश्चित मज केले। नसता अधिकार ज्ञान व्युत्पत्ती, मज पामरा स्फुरविली स्फूर्ती, ग्रंथ लिहिला माझी हाती, द्यावया जागृती निजभक्ता। दप्तर ठेवी ऐसे अनुज्ञा, जेव्हा झाली मज समाज्ञा, तेव्हाच माझी अल्पप्रज्ञा, ध्येय विज्ञान संपन्न, तेव्हाच मज आला धीर, की हा साई गुणगंभीर, ठेवून घेणार आपुले दप्तर, निजभक्तोद्धारा कारणे। ना तरी हा वाग्विलास, होते काय मज हे साहस, संत चरण प्रसाद पायस, चरित सुधारस हायसा। ही श्री साई सच्चरित रूपा, भक्तात साई कथामृत प्रपा, यतच सेवा साई कृपा, भवतापा निवारा। चरित नवे हा सोमकांत, साई कथा चंद्रामृत स्त्रवत, भक्त चकोर तृषा कुलित, होत तृप्त मनसोक्त। आता प्रेमळ श्रोतेजन, संकोच रहित एकाग्रमन, परिसुतया कलिमल दहन, कथा पावन साईच्या। जडली एकदा अनन्य निष्ठा, की त्या भक्तांच्या सकळ अनिष्टा, वारी न अर्पितो तया अभिष्टा, तयाचे कष्ट निवारी। ए अर्थी एक वार्ता, दाविल साईंची भक्त वत्सलता, श्रुती परिसता ती सादरता, आनंद चित्ता होईल। तरी लावून या जीव, कथा आहे काही अभिनव, पटेल मनास अनुभव, कैसे दयार्णव गुरुमाय। कथा जरी बहु तोकडी, अर्थावबोध अति चोखडी, अवधान दिजे एक घडी, सरतील साकडी बाजूला। अहमदनगरचे सुखवस्तू, कासारेक धनवंत, दामू अण्णा नामे भक्त, पदीजे अनुरक्त साईच्या। तया परम भक्ताची कथा, आनंद होईल श्रवण करिता, भक्त रक्षण तत्परता, दिसेल प्रत्यक्षता साईची। रामनवमी वार्षिकोत्सवी, मोठी दोन निशाणे नवी, निगता मिरवित शिर्डी गावी, हायत ठावी त्रयस्ता। त्यातील एक निमोणकरांचे, दुसरे या दामू अण्णांचे, नेमहे त्यांचे कैक वर्षाचे, भक्तिप्रेमाचे अव्यात। दोन स्त्रिया दामू अण्णास, पुत्र संतती नव्हती त्यास, लादुनी साईंच्या आशीर्वादास, पुत्ररत्नास पावले। केला निशाणाचा नवस, रामनवमीच्या उत्सवास, आरंभ झाला मिरवणुकीस, निशाण वशास तेथून। कोंड्या सुताराच्या घरी, होते मिरवणुकीची तयारी, तेथून मग वाद्यांचे गजरी, निशाण मिरविता नेतात। मशिदीच्या दोन्ही टोका, बांधिती ते दीर्घ पताका, समारंभेसी महोत्सवनिका, करीती विलोका प्रतिवर्षी। तैसेच ते तेजे फकीर येती, तयास यथेष्ट जेवू घालती, रामनवमी ऐसिया रीती, प्रतिपाळी येशेट। त्या या दामोअण्णांची कथा, श्रवणार्थी या निवेदित आता, श्रवण करिता सावधानता, साई समर्थता प्रगटेल। मुंबा नगरीचा त्यांचा स्नेही, मुंबईहून पत्र लिही, 2 लाख निव्वळ नफा होई, ऐसे किफायत करू की। तुम्हा आम्हा भागी देख, कमाऊ प्रत्येकी लाख लाख, उत्तर धाडा करा चलाक, धंदाई चोख निर्भयकी। खरेदू कापूसू ये भक्ती, भाव चढेला हातोहाती, सौदा न साधिती वेळेवरती, मग ते पस्तावती मागावून। दौडून द्यावी ऐसी वेळ, उडाली अण्णांचे मनांची खळबळ, भरवसा त्या स्नेहावरी सबळ, विचार निश्चळ सुचेना। धंदा करावा ना करावा, विचार पडला अण्णांचे जीवा, काय होईल कैसे देवा, गोवा पडला मनाला। दामू अण्णाई गुरुपुत्र, बाबासली ते झाले पत्र, आम्हा न बुद्धी स्वातंत्र्य, आपण असे छत्र आम्हा ते।
व्यापार हात सत्कृदर्शनी करावा ऐसे येते म्हणी परी होईल लाभके आणि कृपा करुणे सांगाजी. पत्र लिहिले माधवरावा की हे बाबास वाचून दावा आज्ञा होईल तैसे कळवा उद्यम बरवा वाटतो. दुसरे दिवशी तिसरे प्रहरी पत्र पडले माधवरावांकरी तेने नेऊन मशिदी भितरी चरणावरी घातले. काय श्यामा काय घाई कागुद कसला लावितो पायी बाबा तो नगाचा दामोशेट काही विचारू पायी आपण ते. का बरे तो काय लिहितो काय कसले बेत करतो वाटे आव्हाळा हात लावितो देव देतो ते नको. वाच वाच पत्र त्याचे श्यामा म्हणे जे वदता वाचे तेच अर्थाचे पत्र साचे दामू अण्णांचे अक्षरशः. देवा आपण बसता निच्छळ उडविता भक्तांची खळबळ मग होता मनाची तळमळ पायाजवळ आणिता. कोणास सोये ओढून आणिता कोणा लागे पत्रे लिहिता अंतस्था आशय आधीच सांगता मग वाचविता किंमत. अरे श्यामा वाच वाच माझे काय मानितो साच मी तवा पुला हाय असाच बोले उगाच मानेते. मग माधवराव पत्र वाचिती बाबा लक्ष लावून ऐकती कळकळणे मग बाबा वदती चळले मती शेटीची. सांग की तयास प्रत्युत्तरी काय उणे तुझं असता घरी पुरे आपुली अर्धी भाकरी लाखाचे भारी पण नको. प्रत्युत्तराचे क्षणक्षणा वाटची पाहत दामू अण्णा उत्तर येताची तक्षणा दामू अण्णा वाचिती. ऐकून त्या प्रत्युत्तराला दामू शेटीचा विरस झाला मनोरथाचा दुर्गाची ढासळला वृक्ष उन्मळला आशेचा. आता 1 लाख कमावू अर्धा लाख व्याजी लावू तात्काळ लाखे सावकार होऊ आनंदी राहू नगरात. मनोराज्य होते जे केले जागचे जागीच ते विरघळले दामू अण्णा अत्यंत हिरमुसले हे काय केले बाबांनी. पत्र लिहिले तेच फसले आपुले आपण अनहित केले देखत देखत वाढिलेले ताट लाथाडिले आपणची. असो त्या पत्रात दामू अण्णांते ऐसे ध्वनित केले होते काना डोळ्यांचे अंतर असते यावे की येते समक्ष. ऐसे माधवरावांचे सूचित समक्ष जावे वाटले उचित न जाणो असेल त्यातही हित कदाचित अनुमत देतील. ऐसा विचार करुणी मनी अण्णा आले शिर्डी लागुनी बैसले बाबांचे सन्निधानी लोटांगणी येऊन. हळूहळू पाय दाबिती विचारावया नाही धृती अंतर्यामी उठले वृत्ती बाबांची पाती ठेवावी. मनात म्हणती साईनाथा कराल जरी या व्यापारा साह्यता नफ्याचा काही भाग मी अर्पिता पायावरता होईन. मस्तके धरले साई चरण दामू अण्णा बसले क्षण संकल्प विकल्प मनाचे लक्षण व्यापारातून चालले. भक्ती करावे मनोरथ ते न जाणे ते खरा स्वार्थ गुरु एक जाणे शिष्याचे हित भावीभूत वर्तमान. निज मनीचे मनोगत कोणी किती ठेवो गुप्त साई समर्थ सर्वगत अंतर्वृत्त जाणेतो. जेव्हा कोणी मनीचे अद्गत साईचरणी प्रेमे निवेदित पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित दावित सत्पथ साहित्या. हे तो तयांचे निजव्रत जाणते भक्त समस्त जो जो अरण्य शरणागत आपदा वारित तयांच्या. गुरुची सत्य माता पिता अनेका जन्मेचा पाता त्राता तोच हरी आणि विदाता करता करविता तो एक. बाळ मागता गोड धडू माता पाजी बोळ कडू बाळ तडफडू वारडू प्रेम निवाडू हा ऐसा. बोळाचा तो कडूपणा योग्य काळी चढणार गुणा बाळ काय जाणे त्या लक्षणा मातेच्या कोणा मातेस. अण्णा जरी ठेविती पाती बाबा काय तेने भुलती लाभे विना तयाची प्रीती निजभक्त हिती तत्पर. धन कनक जया माती ही पदार्थ तयांते पाती केवळ दिन जन्मोद्धरणाती जगी अवतरती हे संत. यम नियम शमदम संपन्न माया मात्सर्य दोषभीन केवळ परानुग्रह प्रयोजन जयांचे जीवन तो संत. दामू अण्णांची ही पाती मनीचे मनी गुप्त होती बाबा प्रकट उत्तर देती सादर वृत्ती पैसावे. जीव मात्राचे मनोगत बाबांस सकळ अवगत वर्तमान भविष्य भूत जैसा करत लग आमलक. निजभक्तांची भावी स्थिती समस्त ठावी बाबांप्रती कैसे वेळेवर सावध करीती ती स्पष्टोक्ती पैसावी. आपण नाही रे बापू किस्मे बाबा देती सूचना प्रेमे व्यापार बरवा साईस न गमे अण्णा शर्मे मनात. ऐकूने बाबांचे वचन दामू अण्णास पटली खून दिदला मनाचा संकल्प सोडून बैसले अधोवदन उगा. पुनश्च मनी उठला विचार करू काय दुसरा व्यापार तांदूळ गहू भुसार परिसा प्रत्युत्तर बाबांचे. 5 शेर तू घेशील 7 शेर ओपसील परिसोने हे बाबांचे बोल अंतरी खजील अण्णा ते. ऐसे कोठेही काही न घडे
जे साईंच्या दृष्टीस न पडे, खाली वरती जिकडे तिकडे सर्वत्र उघडे तयास. एकीकडे त्यांचा स्नेही विचार घाणी पडला पायी, काय करावे सुचेना काही, उत्तरही नाही अण्णांचे. तो ते शेट पत्र लिहित, वृत्तांत घडलेला कळवित, वाचून स्नेही विस्मित होत, म्हणते कर्मगत विचित्र. काय सौदा चालून आला, स्वयंचकाना विचार केला, किंमत फकीराचे नादी लागला, व्यर्थ मुकला लाभाला. देव देतो कर्म नेते, होणारसारखी बुद्धी होते, ऐसा शोक धंदा जेते, फकीर तेत का व्हावा. व्यवहारावर देऊन पाणी, दारोदार वेड्यावानी, पोट भरिती तुकडे मागुनी, ते ताय सांगुनी सांगती. असो नाही दयाचे दैवी, तेनेच ऐसी त्या बुद्धी व्हावी, दुसरी कोणी पाती पहावी, यद्भवी न तद्भवी ते. झाले अण्णा स्वस्त बैसले, होते जायाचे कर्म ओढवले, तेच त्या स्नेहाचे पातीदार झाले, आले तपेले गळ्यात. करावया गेले सट्टा, परित्यांचा दिवस उलटा, ठोकर लागले झाला तोटा, कैसा सोटा फकीराचा. काय माझा दामू अण्णा, नशिबाचा मोठा शहाणा, खरा त्याचा साईदाना, भक्त कोणा केवळी. स्नेही म्हणून माझे फंदी, पडता नागवता स्वच्छंदी, तरला बिचारा फकीराचे नादी, काय रूढ बुद्धी तयाची. थट्टा त्याचे वेडेपणाची, घमंड माझी शहाणपणाची, व्यर्थ व्यर्थ झाली साची, अनुभव हाची लाधलो. उगीच त्या फकीराची निंदा, न करिता लागतो त्याच्या नादा, मज लाई तो वेळेवर जागा, करिता न दगा होता हा. आता अनेक एक वार्ता, सांगून आवरू अण्णांच्या ग्रंथा, आनंद होईल श्रुतिया चित्ता, वाटेल आश्चर्य त्या बाबांची. पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहून पार्सल आले, आंबे नामांकित कोणी धाडिले, मामलेदार राळे या नावे. माधवरावांच्या नावावर बाबांच्या पायी व्हावे सादर, म्हणून कोपर गावी स्वकार, होऊन शिडीवर ते आले. मशिदीत बाबांसमोर उघडता आंबे निघाले सुंदर, होते एकंदर 300 वर, फळे ती मधुर घमघमीत. बाबाने ती अवघी पाहिली, माधवरावांपाशी दिदली, तयाने 4 कोळंब्यात टाकिली, उरली ती नेली बरोबर. फळे पडता कोळंब्यात, बाबा मुखे काय उद्गारत, फळे ती दामू अण्णा प्रित्यर्थ, असू दे तेथ पडलेली. यावर जाता 2 तास, आले पूजा करावयास, दामू अण्णा मशिदीस पुष्पसंहारास घेऊन. त्यानं पूर्ववृत्त ते कळले, बाबा मोठ्याने बोलू लागले, आंबे जांभ्याचे न ते आपुले, खावे आटपले लोक जरी. ज्याचे आंबे त्यानेच घ्यावे, किंमत आपला कोणाचे व्हावे, ज्याचे असतील त्यानेच खावे, म्हणून जावे खावणे. प्रसादाची हा ऐसिया भावे, अण्णा स्वीकारे ती स्वभावे, विपरा तीर्था लागी न भ्यावे, पुनः ठावे अण्णास. पूजा सारोनी अण्णा गेले, पुनश्च येऊन पुसू लागले, मोठी सखे धाकटीचंही फळे, अर्पुन कळे कोणास. बाबा वदती धाकटीला, दे 8 मुले तिजला, 4 मुलगे 4 मुलीला, ही आम्रलीला प्रसवेल. पोटी नाही पुत्र संतान, म्हणून करावे बहुप्रयत्न, साधू संतांचे करावे भजन, कृपा शिवचन मिळवावे. यदत साधू संतांचा नाद, मिळवावया ग्रहप्रसाद, ज्योतिर्विद्येचा लागला छंद, झाले ज्योतिर्विद स्वयंमेव. नशिबी नाही संतान, ह्याची ज्योतिर्विद्येचे निदान, अण्णा होते पूर्ण जाणून, निराश होऊन बसलेले. तथापि हे आश्वासन, साई संत मुखीचे वचन, पुनश्च आशा झाली उत्पन्न, समर्थ प्रसन्न होतची. असो पुढे कालांतरे, सफल झाली बाबांची अक्षरे, संत प्रसादामुकुरे, संतती फलभरे प्रसवले. जैसे बोलले तैसेच घडले, आपले ज्योतिष निष्फळ झाले, साईंचे बोल अमोघ ठरले, झाले मुले वचनोक्त. असो इथे बाबांची वैखरी, बाबा अस्त देहदारी, परी पुढे देह त्यागानंतरी, स्वयं निर्धारी निजमहिमा. झालो जरी गतप्राण, वाक्य माझे माना प्रमाण, माझी हाडे तुर्बतीमधून देतील आश्वासन तुम्हास. मी काय पण माझी तुर्बत, राहील तुम्हास वे बोलत, जो तीस अनन्य शरणागत, राहील डोलत तयास हवे. डोळ्या आड होईन ही चिंता, करू नका तुम्ही मज करिता, माझी हाडे ऐकायला बोलता, हितगुज करिता तुम्हास हवे. मात्र माझे करा स्मरण, विश्वासयुक्त अंतःकरण, ठेवा करा निष्काम भजन, कृतकल्याण पावाला. हे भक्त काम कल्पतरो, समर्थ साई श्री सद्गुरो, हे माड तुझ्या चरणानंतर, भाकी परोपकारी करुणा. धाव पावगा गुरुवरा, भक्तजन करुणा करा, उसंत नाही या संसारा, हेरजारा पुरे आता. आम्हा स्वभाव प्रवृत्ती परा, बाह्य विषय लोचन तत्परा, विषय भोगापासून आवरा, वृत्तीस का अंतर्मुख. लाटे सहसे सैरा वाहत, चाललो आम्ही भवसागरात,
देऊन या प्रसंगी हात भव निर्मुक्त कराके. इंद्रिय वाहती सैरा वैरा, प्रवृत्त होती दुराचारा, बांधा उच्चकल नदीचा बंधारा, फिरवा मागारा इंद्रियगण. इंद्रिये न ज अंतर्मुख, आत्मा न कदा होई सन्मुख, त्या विनकायचे आत्यंतिक सुख, जन्म निरर्थक होईल. कलत्र पुत्र मित्रपंक्ती, कोणी कामा न येते अंती, तुझी एक अखेरचा साथी, सुख निर्मुक्ती दायक तू. उकलोने कर्माचे जाळे, करी एक दुःखा वेगळे, उद्धरी ये दिनदुबळे, कृपाबळे महाराजा. वादावादी इतर उकळा, कृपाबळे समूळ निर्दळा, रचनेचा लागो नामाचा साळा, सुनिर्मळा साईराया. ऐसे देई प्रेम मना, घालवे संकल्प विकल्पना, विश्रविद्य गेबाना, माझा मीपणा दबडी. घडो तुझे नामस्मरण, व्हावी न इतर आठवण, यावे मनासे निश्चलपणा, चंचलपणा नातळ. त्वा आम्हा धरिता पोटाशी, मावेळ अज्ञातमनिशी, सुखे नांदू तुझिया प्रकाशी, उणे आम्हासी काय असे. तुम्हा हे जे आम्हा प्रत, पाजिले निज चरितामृत, थापटोरून जे केले जागृत, हे काय सकृत सामान्य. पुढील अध्याय यावन गोड, पुरेल शवनाथियांचे कोड, वाढेल साई चरणी आवड, श्रद्धाई असुदृढ होईल. आले एक भक्त दर्शन, सोडून या निज गुरुचरण, करीतो साई पदाभिवंदना, निज गुरुस्थाना दृढ केले. तैसेच एक दुसरे ग्रहस्थ, श्रीमंत परी विपदग्रस्त, आले पुत्र कलत्र सहित, दर्शनार्थ साईच्या. कैसा त्यांचा पूर्वीला हेत, कैसा पुत्र अपस्मावित, केला दर्शने व्याधी निर्मुक्त, पूर्वदृष्टांत स्मरवणी. म्हणून हेमाड साईसी शरण, करी श्रोते या आदरे विधवन, होऊन साई कथा प्रवण, कराजी सवन सार्थक्य. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंथ विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, भक्ताभीष्ट संपादन नाम 25तमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईबाबांची 11 वचने. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्यांचे, माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हरेल सर्व त्यांचे. जरी ये शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. वज्रावरी कठोर, कुसुमावरी कोमलतर, म्हणती असते जे लोकोत्तर, तयाचे अंतर ते खरे. मग घट्ट धरून सुरा हाते, मुक्त करून या निज कराते, म्हणती माणूस का बाबा याते, एकदा माते वदाती. आत त्राणात शस्त्र धारण, तेनेच निरपराध अजहनन, परिगुरु सेवेसे विकिला प्राण, म्हणून अनुमान जीवाला. मारू जाता घाई घाई, कृपा उपजली तयारुनी, सुरा चाचरे मागे जाई, हस्त न होई पुढारा. तू मार आता काय बघसी, परिसुनी अखेरची आज्ञा ऐसी, प्रहार करावे आवेशी, अर्धवर्तुळशी देवळाली. सुरासहित कर उचलेला, बोकडाचा काळ आला, परी देवची तयाचा राखणवाला, तात्काळ पावला तयाला. आता हा खास करेल घाय, ऐसे पाहुनी साई माया, अंत पाहू जाता अपाय, म्हणे रे जाय राहुले. हा हा काका होय परता, काय रे तुझी निष्ठुरता, ब्राह्मण होऊन हिंसा करिता, विचार चित्ता नाही का. ऐसे परिसता टाकीला सुरा,